बेसन पिठाच्या पुरीचे लाडू. चला तर रेसिपी पाहू मग. त्यासाठी 2 किलो बेसन पीठ मी असे चाळणीच्या साहाय्याने आधी चाळून घ्यायचे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले. थोडे थोडे पाणी टाकून पीठ असे मळून घ्यायचे. जास्त घट्ट नाही व पातळही नाही, असे मीडियम आकाराचे पीठ मळून घ्यायचे व भिजत झाकून ठेवायचे अर्धा तास. अर्धा तासानंतर त्याचे असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. त्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटताना तेल लावायचे, पिठाचा वापर करायचा नाही. आता तेलामध्ये पुरी आपण तळून घेऊया. तुमच्याकडे ह्या लाडूला काय बोलतात? आमच्या इकडे ह्या लाडूला दामटीचे लाडू किंवा पुरीचे लाडू देखील बोलतात. आता पुरी तळून झाल्यानंतर अशी हाताच्या साहाय्याने चुरून घेऊया. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक करून घ्यायचे मिश्रण. आता सर्व मिश्रण बारीक करून झालेले आहे. इकडे आपण पाक करून घेऊया. पाकासाठी साखर टाकली. 2 किलोला थोडी कमी साखर टाकली आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले. असा एकतारी पाक तयार झाला आहे. आता कलथ्याच्या साहाय्याने छानपैकी हा पाक एकजीव करून घेऊया. लाडूच्या मिश्रणामध्ये वेलची जायफळ पूड देखील टाकून घेतली आहे, ती देखील एकजीव करून घेतली. आता हे मिश्रण 2-3 तासासाठी झाकून ठेवले. यामध्ये 1 वाटी तूप गरम केलेले टाकले. आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्या, ते देखील मिक्स करून घेतले. आता हाताच्या साहाय्याने असे तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही लाडू बांधू शकता. चवीला अगदी भन्नाट लागतात हे लाडू. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.